येथील स्वाभिमानी जनता आणि सर्व पक्षाचे कार्यकर्ते, आपण पाहिलं असेल जिल्हा परिषद इलेक्शनच्या आधी या जिल्ह्यामध्ये लोकसभेचं इलेक्शन झालं, विधानसभेचं इलेक्शन झालं, त्यानंतर नगरपालिकेचं इलेक्शन झालं आणि या इलेक्शनच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी जनतेनं राज्याला दाखवून दिलं आणि निकाल आपल्या सगळ्यांसमोर आहे. म्हणजे आपलं राज्य एका बाजूला आणि सोलापूर जिल्हा एका बाजूला अशी परिस्थिती. एवढी स्वाभिमानी जनता आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी आम्ही लोकसभेत विधानसभेत गेलो. गेली 7 वर्ष झालं राज्यात जिल्हा परिषदचे इलेक्शन नाही, पंचायत समितीचे इलेक्शन. एकीकडे आपण म्हणतो की हे मिनी मंत्रालय जिल्हा परिषद आणि सर्वसामान्य माणसांचं काम करायचं ठिकाण. घरकुल योजना असेल, विहिरींची कामं असतील, शेतीशी निगडीत कामं असतील, लोकपाटबंधारे खात्याची कामं असतील, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रस्त्याची कामं असतील, PMJSYची कामं असतील, वित्त आयोगाची कामं असतील. परंतु गेल्या 7 वर्षामध्ये कसलंच नियोजन झालं नाही. ठराविक लोकांच्या हाती कारभार गेला आणि जनतेचे मोठ्या प्रमाणावर हाल. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने आज इलेक्शन लागले आणि हे इलेक्शन लागलेले असताना मी सहजासहजी मतदारांशी बोलतो, नागरिकांशी बोलत होतो. काल आम्ही मेंढापूरला पंढरपूर तालुक्याचा शुभारंभ केला. मला एक घरकुलाचा लाभार्थी भेटला. मला भैया 3 महिने झालं, पहिला चेक मिळाला, बांधकाम सुरू केलं, बांधकाम परत डोक्याच्या वर नेलं. 3 महिने झालं, पुढचा हप्ता मिळाला नाही. जी काही टप्पा पुढचा मिळायला पाहिजे होता. दररोज हेलपाटे मारतो, व्याजाने पैसे काढले आणि तिथपर्यंत बांधकाम नेलं. मध्यंतरी मी पंतप्रधान सडक योजनेच्या कामानिमित्त अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं, सगळे डेप्युटी इंजिनियर बोलवून घेतले, एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला बोलवून घेतलं आणि माहिती घेतली. तर त्यांनी मला सांगितलं की 2011 साली ची लोकसंख्या ही पंतप्रधान सडक योजनेला पकडली. दररोज सकाळी उठल्यावर आपण जाहिरात ऐकतो, हर घर नल, सगळ्या घरी पाणी. एक सुद्धा पाणी पुरवठा योजना पूर्ण झाली. सगळ्या अर्धवट स्थितीत आहे. जे प्लॅनिंग केलं, गाव निवडलं, त्याच्या वाड्या वस्त्यांवर सुद्धा पाणी गेलं नाही. ठराविक वस्त्या त्यात धरल्या गेल्या. पूर्ण चुकीचं नियोजन. आणि आज कॉन्ट्रॅक्टर लोक आत्महत्या करतात. मध्ये तुम्हीच ऐकलं असेल, सांगली जिल्ह्यामध्ये आत्महत्या केली. जलजीवनचं पैसे मिळाले नाहीत. मी लोकसभेत हा प्रश्न उपस्थित केला. आपल्या जिल्ह्यातल्या 80% जलजीवनची कामं बंद. एकंदरीत पाहिलं, सगळी कामं बंद आहेत. DPDCत कोणालाच निधी दिला नाही. परवा अभिजित आबांवर कोणीतरी टीका केली. तुमचा आमदार फंड 5 कोटी, त्याच्यावर 1 रुपया मिळवून देणार. हे लोकशाहीनं चालणारा देश आहे. आणि आज योगायोग बघा, 26 जानेवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिलेली आणि त्या घटनेत सगळ्या तरतुदी आहेत. सर्वसामान्य जनतेने त्यांचा मतदानाचा हक्क बजावून ज्या माणसांना निवडून दिलेला आहे, मग तो ग्रामपंचायतचा सरपंच असो, सदस्य असो, लोकसभेचा असो, विधानसभेचा असो, झेडपीचा असो किंवा पंचायत समितीचा असो किंवा नगरपालिका. देशाने कायदा बनवलाय, राज्याने कायदा बनवलाय. प्रत्येकाला अधिकार आहे की त्याने सुचवलेली कामं झाली पाहिजे.
देशाने कायद्यात अशी कुठं तरतूद केलेली नाही की पडलेल्या माणसांनी सुचवलेली कामं घ्यायची. आणि अजून एक अधिकार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आपल्याला सगळ्यांना दिलेला कोर्टाचा. ही जर ही भाषा करणार असतील लोक, बघू कुणाला कसा निधी मिळतोय. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला संवैधानिक अधिकार दिलेले आहेत, हायकोर्ट असो नाही तर सुप्रीम कोर्ट असो, या सगळ्या गोष्टीचा आम्ही उपयोग करू आणि आम्हाला ज्या जनतेने निवडून दिले त्या जनतेला त्यांच्या गावाच्या विकासासाठी जे काही करायला लागते त्यासाठी मी असेल, अभिजित आबा असतील आणि तुम्ही निवडून देणारे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य असतील, आम्ही रुपया गावात आणल्याशिवाय आणि विकास केल्याशिवाय शांत बसणार. त्याला मोर्चा काढायचा असो, कोर्ट असो, नाही तर जिथं बोलायला संधी मिळते तिथं बोलायचं काम करणार. आणि मी अजून एक आवर्जून सांगणार की सोलापूर जिल्ह्यातली जनता कुणाच्या धमक्यांना भीक घालत नाही. घालून पण घेणार नाही. स्वाभिमानी जनता येते. तसे एक प्रचार सुरू झाला, सीनावाडा योजना बंद होणार. आम्हाला काय उगाच निवडून दिले मला ना आम्हाला. कसं बंद पडते बघतो चांदू. त्या अधिकाऱ्यांनी हिंमतच करून दाखवा सीनावाडा योजना बंद. रस्त्यावर फिरू देणार नाही कोणाला. शेतकऱ्याच्या हक्काचं पाणी आहे, कायद्यात तरतूद असलेलं पाणी आहे, ते शेवटचा थेंब शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. या दृष्टिकोनातून आम्ही खंबीरपणाने तुमच्या मागे उभा राहू. आव्हानांना मी मध्येच बोललो त्या विषयावरती. वरवडला आपली पक्षाची बैठक झाली, त्या बैठकीतच मी सांगितलं. आज तालुक्यातील सगळीच लोक आहेत, त्यामुळे आवर्जून सांगतो. आता मी आणि आबा लागणार आहे मागं, प्रत्येक गावची सोसायटी झाली पाहिजे. कुठला कारखाना सीनावाडा उपसा योजना चालवणार नाही. त्या गावच्या पाणी पुरवठ्याच्या सोसायट्या ही योजना चालवतील. तुमच्या दरवाजाला यायची आम्हाला काही गरज नाही. जसं माळशिरस तालुक्यात नेरा कॅनलवरच्या सगळ्या पाणी पुरवठा योजना चालवल्या जातील. स्वतः सोसायटी नियोजन करतात. त्याच पद्धतीचं नियोजन माढा तालुक्यात केलं जाईल. या दृष्टिकोनातून जे जे काय करायला लागते ते करण्याचं काम मी आणि अभिजित आबा करू. एवढं ठामपणाने तुम्हाला सगळ्यांना या आश्वासन देतो. आणि आपल्याला जिल्ह्यात सगळ्या मित्रांना घेऊन झेंडा फडकवायचा. अख्खा दिवस जाणार आहे करायला. त्यामुळे मी सगळ्यांची परवानगी काढली नेते मंडळींची. मी जरा आधी बोलतो आणि पुढं अकलूजला जातो. काही वाद मिटवायचे. आपलं ध्येय एकच आहे. लोकसभेत बदल केला, विधानसभेत बदल केला, नगरपालिकेत बदल केला. आता घास तोंडापाशी आलेला पंचायत समितीचा सर्कल पूर्ण करायचं आहे आपल्याला. त्यामुळं सगळे हे दावे थोडा रुसवा फुगवा बाजूला ठेवायचा आणि पुढं कामाला लागायचं. रांजणेच्या लोकांनी विनंती केली मागाशी भाषणात, आजूबाजूलाच तिकीट जाते, आम्हाला कधी मिळत नाही. मी तुम्हाला आजच सांगतो, तुम्हाला कधी ना कधी संयम ठेवला चांगली संधी मिळते. आमची जबाबदारी राहील जे एका शब्दावर ऐकलेले कार्यकर्ते त्यांना चांगल्या कामावर चांगल्या ठिकाणी संधी द्यायचं काम करायचं आणि ते आम्ही करू.